अनेक माजी नगरसेवक नगरसेविका उपस्थित आहेत। या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मधल्या काळामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने घेतला। आम्ही सगळ्यांनीच घेतला आणि त्याच्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर आली। एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आम्ही मंत्रिमंडळातील सगळे बाकीचे सहकारी, जवळपास 29 लोकांचे मंत्रिमंडळ आहे आणि बहुजन समाजाला न्याय देण्याच्या करता, आपल्या महाराष्ट्राचा विकास करण्याच्या करता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत। अतिशय दूरचं विजन ठेवून, दूरची दृष्टी ठेवून आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली आपण बघतो। वंदे भारत ट्रेन असेल, अनेक विमानतळ असतील। मित्रांनो, सकाळी मी बऱ्याचशा अधिकाऱ्यांना घेऊन आणि तिथले लोकप्रतिनिधी सुनील टिंगरे यांना घेऊन आपलं विमानतळ जे पुण्याचं कमी पडतंय त्याच्यामध्ये विस्तार आपण केलेला आहे। डिफेन्सची जमीन आपल्याला मिळालेली आहे आणि आता वर्षाला 80 लाख लोकांची ये जा आपल्या पुण्याच्या विमानतळावरून होते। आता आपण इतक्या चांगल्या सुविधा दिल्यात की आता 1,20,00,000 लोक त्या विमानतळावरून ये जा करतील। परदेशामध्ये देखील सिंगापूरला आणि आपल्या दुबईला तिथनं विमान जातं। विमानाची धावपट्टी वाढवण्याची गरज आहे। काही जागा ही आपल्याला डिफेन्सची लागणार आहे आणि बाहेरनं रस्ता करावा लागणार आहे। रस्ता करण्याची आपली पुणे महानगरपालिकेची तयारी आहे। ती डिफेन्सची जागा मिळाल्यानंतर तिकडं आपण धावपट्टी वाढवतोय आणि पूर्वेकडे देखील आपल्याला काही जमीन ॲक्वायर करावी लागणार आहे। ती धावपट्टी वाढली, त्या जमिनी आपल्या ताब्यात आल्या की आंतरराष्ट्रीय दर्जाची म्हणजे तिकडे जाणारी अनेक मोठी मोठी विमानं सुरू होतील। आज आपली धावपट्टी 3 किलोमीटर आहे, ती त्याच्यातनं 4-4.5 पर्यंत जाईल आणि त्याचा फायदा कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नगर ह्या सगळ्या भागाला होणार आहे। याच्यामुळं ती जमीन घेण्याच्या करता शेवटी पैसे पाहिजेत। आज आम्ही सकाळी निर्णय घेतला की त्याच्यातली 40% रक्कम म्हणजे 20% पुणे महानगरपालिकेने द्यायची, 10% पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने द्यायची, 10% PMRDने द्यायची आणि 60% रक्कम आम्ही राज्य सरकारच्याकडून उपलब्ध करणार। जेणेकरून ती जागा घेतली तर मग केंद्र सरकार त्याची धावपट्टीची लांबी पण वाढवेल आणि खऱ्या अर्थाने पुणे आणि पिंपरी चिंचवड हे जागतिक पातळीवर पोचलेलं शहर आहे। इथं ॲटो हब आहे, इथं IT मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यातून मोठ्या मोठ्या कंपन्या परदेशी गुंतवणूक करण्याच्या करता आणि लोकांची ये जा तिथं होण्याच्या करता ही काळाची गरज आहे आणि म्हणून तशा प्रकारचा निर्णय देखील आजच सकाळी आम्ही त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे। मेट्रो पण आपले 4 स्टेशन झालेली आहेत। लवकरच पंतप्रधानांची वेळ घेऊन त्या विमानतळाचं थोडं काम राहिलं आहे, त्याचं उद्घाटन, आपल्या मेट्रोच्या 4 स्टेशनचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान येत आहेत आणि त्या दिवशी बरेच कार्यक्रम आहेत, मुंबईतले आहेत, सातारचे आहेत। यामध्ये हाही कार्यक्रम कसा घेता येईल अशा प्रकारचा प्रयत्न मित्रांनो आमचा सगळ्यांचा चाललेला आहे। पिंपरी चिंचवड शहराचं आणि माझं फार जुनं नातं, मी नेहमी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत असतो की ह्या शहरामध्ये आल्यानंतर मला माझ्या घरी आल्यासारखं वाटतं आणि त्या प्रकारे मी माझी कामं सांगत असतो अधिकाऱ्यांना। आज सकाळीच शेखर सिंग आयुक्त, कारण सध्या 2 वर्ष झाली महानगरपालिकेचं मुदत 2017ला संपली, त्याच्यामुळं महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन किंवा कुठलेही बाकीचे सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता असा कुठलीच पोस्ट आता सगळे मोकळे आहेत आणि त्याच्यामुळे होलसोल सगळा अधिकार शेखर सिंग यांना इथंच नाही, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, नागपूर, असे ठाणे, अशा अनेक शहरांच्यामध्ये हे घडलेलं आहे। त्याच्यामध्ये लवकर निवडणुका व्हाव्यात अशी
एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे लोकशाहीमध्ये लोकांनी निवडलेले प्रतिनिधी त्या भागामध्ये नेतृत्व करत असले पाहिजेत. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व आरक्षण हे तिथं मिळत नाही आहे. मिळतंय ते SC ST आणि ओपनला मिळतं आहे. हा ओबीसींच्यावर अन्याय आहे. त्याकरता केस सुप्रीम कोर्टात गेली. त्याचा निकाल लागल्यानंतर त्या निवडणुका लागतील. त्याचा निकाल लवकर कसा लागेल हाही प्रयत्न आमचा त्या बाबतीमध्ये चाललेला आहे. सकाळी हे शहर वाढतं आहे. ह्या शहरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये सांगवी असेल, माझा पिंपळे निलख असेल, वाकड असेल, तिकडं भोसरे असेल किंवा कासारवाडी असेल, कुठलाही भाग असू द्या, तिकडं निगडी असेल, कुठल्याही भागामध्ये इमारती उंच नसायच्या. आता इमारती उंच उंच यायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळं फायर ब्रिगेडची तशी व्यवस्था करणं गरजेचं आहे. उद्याच्याला 70 मजली इमारत असली तरी देखील फायर ब्रिगेडची शिडी 70व्या मजल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आम्ही असं सांगू शकत नाही की नाही आम्हाला इतकी उंच, आमच्याकडं फायर ब्रिगेडची गाडीच नाही. मित्रांनो, त्या गाडीची एकाची किंमत आहे 14 कोटी रुपये. 14 कोटी रुपये. अशा आपण फार चांगल्या प्रकारे प्लॅन केलेला आहे. मी तो आज प्लॅन बघितल्या. काही किरकोळ सूचना मी आयुक्तांना दिलेल्या आहेत. आणि मधी सेंटरला मेन अग्निशमन दलाचं, फायर ब्रिगेडचं त्या ठिकाणी ऑफिस राहील. तिथं ट्रेनिंग पण दिलं जाईल. तिथं रेसिडेन्शियल पण त्या लोकांच्या करता दिलं जाईल. आणि वेगवेगळ्या पसरलेला भाग आहे. तिथं देखील 4-5 फायर ब्रिगेडच्या गाड्या. मग त्याच्यामध्ये आम्हाला MIDCची 1 एकर जागा लागते. काही ठिकाणी आमचं आरक्षण आहे, ती जागा लागते. अशा प्रकारे जवळपास 300-350 कोटीचा प्लॅन आपण केला आहे. 350 कोटीचा फार चांगला प्लॅन केलेला आहे. आता मी शेखर सिंगला सांगतोय की आयुक्त, आत्ता तुम्हाला सगळे अधिकार आहेत. मी सुदैवानी पालकमंत्री आहे. लोकप्रतिनिधी तर आहेच. अण्णा आहे, अश्विनी जगताप आहे, तिकडं महेश आहे, तिकडं बाकीचे सगळे सुनील टिंगरे, चेतन तुपे, बऱ्याच जणांची नावं घेता येतील. आणि त्याच्यामुळं पुढे पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये ही जी काही कामं काही कारणानिमित्त लांबलीत ती आपण वॉर फुटिंगवर घेऊया. आता आज देखील आपल्या इथं जो कार्यक्रम होतोय तो कार्यक्रम आम्ही एक स्विमिंग पूल आपल्या सांगवी परिसरातला, तो खोल होता, 12 फूट होता. खरं तर 12 फूट स्विमिंग पूल आताच करत नाही. 6 मॅक्झिमम, 4 मिनिमम. आणि बेबी पूल असतो तो वेगळा लहान मुलांच्या करता. तसं आता तो मिनिमम 4 मॅक्झिमम 6, साधारण हाफ ऑलिम्पिक साईज, थोडं कमी जास्त होईल पण त्या पद्धतीनं आपण तो केलेला आहे. त्याचं उद्घाटन आत्ताच आम्ही तिथं केलेलं आहे. थोडंसं पूर्वीची पाटी रिपेअर करत असताना काढलेली आहे. मी आपल्याला सांगतो, आमचं कुणाचंच, आयुक्त असतील, मी असेल, आमदार असतील, बाकी कुणी असेल, आमच्या कुणाच्या भावना दुखवण्याचं अजिबात कारण नाही. आम्ही आत्ताच आयुक्ताला सांगितलं की पूर्वीचा बोर्ड ज्यावेळेस त्याचं उद्घाटन झालं असेल, ज्यांची नावं असतील तो एक लावा. आज उद्घाटन केलेलं आहे तो बोर्ड एका बाजूला लावा. शेवटी सरकार येत असतात, लोकप्रतिनिधी येत असतात, जुने लोक जात असतात, नवे लोक येत असतात. ही प्रक्रिया आहे, ही सगळीकडे चालते, ग्रामपंचायतीपासून वरपर्यंत चालते. आणि त्याच्यामुळं थोडंसं काही जणांनी आम्हाला निवेदन दिली, आम्ही त्याची नोंद घेतली. आणि त्या प्रकारे मी तर त्यांना 15 तारीख दिली, परंतु आयुक्त मला म्हणले की दादा मी हे सगळं काम 2-3 दिवसातच करतो आणि त्या प्रकारे होईल. मला ज्यांची नावं असतील त्यांची ठेवायची. आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे गैरसमज माझ्या नागरिकांनी करू नये, कार्यकर्त्यांनी करू नये, वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पण करू नये. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, एकंदरीत आज जवळपास 550 कोटी रुपयाची कामाचं भूमिपूजन उद्घाटनं आपण घेतलेली आहेत. आता इथं काय केले आपण, आपल्या महानगरपालिकेने शहरामध्ये BRTS रोड, शहरामधून जाणारे महामार्ग, 18 मीटरपेक्षा जास्त रुंदी असणारे रस्ते, पदपथ तसेच सेवा रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्याच्यात जे साफसफाई करणारे कामगार आहेत त्यांच्यावर कुठेही आम्हाला अन्याय करायचा नाही आहे, ते तर आहेतच.
परंतु शहर चहूबाजूंनी वाढतंय. रस्ते तर लवकर पहाटे साफ झाले पाहिजेत आणि भारत सरकारने नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, त्याला NCAP असं म्हणतात शॉर्ट फॉर्म, अन्वये प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी PM2.5 व 10 मायक्रोकॉन आकाराचे धूलीकण कमी करण्याची क्षमता असलेले मशीन आज आपण हे परदेशातून आणलेले महानगरपालिकेमार्फत या कामी वापरण्यात येणार आहे. आपण त्याच्यामध्ये आपल्या शहराचे 4 पॅकेज केलेले आहेत. कसे केलेले आहेत? एक जुना पुणे मुंबई रस्ता, हा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या दक्षिण बाजूला 2 पॅकेज आणि जुना पुणे मुंबई रस्ता त्याच्या उत्तर बाजूला 2 पॅकेज समान पद्धतीनं विभागण्यात आलेले आहेत. आणि त्याचा तपशील पण मी सांगू शकतो, परंतु साधारण तुम्हाला अंदाज आलेला असेल. आणि त्याची 670 किलोमीटर टोटल लेंथ आहे. आणि ह्यामध्ये हे मशीन साफसफाई करणार, त्याच्यामध्ये धुळीचे कण कमी स्वच्छता ठेवणार. पिंपरी चिंचवडकरांनो, आज देशामध्ये सगळ्यात जास्त हवेचं प्रदूषण जर कुठं असेल तर ते दिल्लीमध्ये, दुसरं मुंबईमध्ये, तिसरं पुण्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला जागं झालं पाहिजे. लोक म्हणतील आम्ही आमचा टॅक्स देतो, आम्ही घरपट्टी देतो, पाणीपट्टी देतो, वीजपट्टी देतो, सगळं काही करतो. नवीन काही बांधायचं म्हटलं तर आम्ही परवानग्या घेतो तुमच्या म्हणजे कॉर्पोरेशनच्या, त्याच्यामध्ये कंप्लिशन सर्टिफिकेट घेतो आणि मग कॉर्पोरेशनचं काम आहे, जरूर आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारने हे महत्त्वाच्या शहरामध्ये उपलब्ध केलेलं आहे. आणि त्याच्यातून साधारण आपल्याला एकूण खर्च जो आलेला आहे तो 328 कोटी 7 वर्षाच्या करता. सदर प्रकल्पाचा एकूण खर्च हा 328 कोटी 95 लाख 7 वर्षाकरता इतका असून त्याचा तपशील देखील पॅकेज 1, 2, 3, 4 साधारण ॲव्हरेज 7 वर्षाचा एक पॅकेजचा खर्च 80, 82, 83 कोटीचा आहे, असा 328 आहे. आणि यांत्रिकी पद्धतीनं साफसफाईचा अवलंब केल्यानं शहरामध्ये स्वच्छतेचं कामकाज हे अधिक गतिमान, अधिक प्रभावीपणे होणार आहे. आपलं पिंपरी चिंचवड शहर अधिक स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपल्या महानगरपालिकेचा गुणांकन वाढण्यास देखील त्याची मदत होणार आहे. पूर्वी आपला गुणांकन होता 67, किती होता? 61, आता आला 13 वर आलाय. तो आणखीन आपल्याला कमी करायचा आहे आणि तो कमी करण्याच्या करता तुमची पण मदत पाहिजे. तुम्ही ओला कचरा सुका कचरा व्यवस्थितपणे टाका, बाकीची राहिलेली घाण ही साफ करतील गाड्या. त्याच्यामध्ये नंतर मात्र कुठं कचरा टाकायच्या भानगडीत पडू नका. मी अनेकदा जाहीर भाषणात सांगतो, मला एक कळत नाही हो, तुमच्यापैकी कोणी दुबईला गेला, सिंगापूरला गेला, लंडनला गेला, सगळ्याला जाता येत नाही पण ज्याला जाता येईल ते तिथं गेल्यावर तो कचराच टाकत नाही, खिशात ठेवतो आणि इथं उतरला की टाकायला सुरुवात करतो. असं का? आपला देश आहे म्हणून, आपलं शहर आहे म्हणून आपण पण आपल्याला चांगली सवय लावू ना. असं काही कुणाची मक्तेदारी नाही आहे. आणि त्याच्यामुळं शहर हिरवगार असलं पाहिजे, झाडं चांगली असले पाहिजे. अनेक प्रकारची कामं आपण त्या बाबतीमध्ये हातामध्ये घेतलेली आहेत. आणि त्याच्यामुळं ही जी काही वाहनं आहेत, ह्या वाहनामध्ये साधारण प्रत्येक पॅकेजमध्ये 11 वाहनं, त्याच्यात 2 हेवी रोड स्वीपर, 2 मीडियम रोड स्वीपर, 4 गॉबलर लिटर पिकर, 2 हुक लोडर, हायवा व पाण्याच्या टँकरचा समावेश आहे. रोड स्वीपरची वाहनं ही डुलेवो व बुकर या उत्पादित कंपन्यांची आहेत. हेवी रोड स्वीपर वाहने 5-6 M3 या क्षमतेची असून मीडियम रोड स्वीपर वाहनं 2-3 M3 या क्षमतेची आहे. आणि सदर वाहनांचं संचालन व साफसफाई काम करता 220 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे 128 सफाई कर्मचारी, 36 वाहन चालक, 40 ऑपरेटर, 16 हेल्पर याचा समावेश आहे. मला हे का सांगायचं आहे की दररोज हे वाहनं 40 किलोमीटर रस्त्याची साफसफाई करणार. अशा पद्धतीनं 640 किलोमीटर इतक्या अंतराची झाडलोट केली जाणार आहे. आता ही झाडलोट करत असताना मला
तुम्हाला एक गोष्ट जरूर सांगायची की पाठीमागच्या काळामध्ये अशी वाहनं आणली मुंबईमध्ये. मला आठवतंय, मी आता तुमच्यामुळं 91ला खासदार झालो, त्याच्यावर आज 32-33 वर्ष मी समाजकारण राजकारणामध्ये अनेक पदांवर काम करतो. आणि त्यावेळेस लोकांनी विरोध केला, साफसफाई कर्मचाऱ्यांनी, ह्यांना आणलं तर आमच्या पोटावर पाय बसेल. राजीव गांधी हयात असताना संगणक आणला, त्यावेळेस लोकांनी विरोध केला, म्हणले बेकारी वाढेल, देशाचं अक्षरशः तरुणी बेरोजगार होतील. मित्रांनो, झालं काय? IT सेक्शनमुळं कितीतरी मुलांना मुलींना काम मिळालं. जशी जशी प्रगती होते, जसा जसा विकास होतो, तसं तसं वेगवेगळी आपल्याला तिथं पोस्ट ह्या निर्माण होतात. जसं आत्ता 36 वाहन चालक, 40 ऑपरेटर, 16 हेल्पर, 128 सफाई कर्मचारी हे आहेत. त्याच्यामुळं कधी काही जण ज्याला डेव्हलपमेंटची काही घेणं देणं नाही आहे, ते उगीचच कुणाच्या तरी डोक्यात काहीतरी घालतात आणि मग कुठंतरी निवेदन दे, कुठंतरी बंद कर, कुठंतरी आंदोलन कर. असं नाही झालं पाहिजे. बाबांनो, हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि आम्हालाही माहिती आहे, ही कष्टकऱ्यांची नगरी आहे, ही उद्योग नगरी आहे. ह्याच्यामध्ये अनेक माझे मूळ पिंपरी चिंचवडकर आहेत आणि काही बाहेरच्या जिल्ह्यातनं, आपल्या पुणे जिल्ह्याच्या 11-12 तालुक्यातनं, 13 तालुक्यातनं, काही माझ्या वेगवेगळ्या राज्यातून आलेली लोक इथं आहेत. खानदेशमधनं, माझ्या विदर्भातनं, मराठवाड्यातनं, पश्चिम महाराष्ट्रातनं, कोकणातनं, सगळीकडनं आलेली लोक आहेत तिथं. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांचा विचार करतोय. कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल पण CP असतील, यांना अनेक DPDCमध्ये गाड्या आम्ही उपलब्ध केल्या. पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे ग्रामीण असेल, फार त्याच्यामध्ये लक्ष आम्ही देतोय. काही घटना घडतात. काल परवाच घटना घडली की दोघं दोस्त असल्यासारखे एकत्र बसलेत बोलत आणि एक जण उठला आणि त्यांनी त्याला गोळ्या घातल्या. आता दोघं जण जर आतमध्ये गप्पा मारत असतील तर पोलिसांना तर वाटतंय की ते मित्र म्हणून गप्पा मारतायत, ते बोलतायत त्या ह्याच्यावर. मला वाटतं YouTube कशावर तरी बोलत, फेसबुक त्यांनी फेसबुकवर बोलत होते आणि तिथून ते सगळं सांगत होते. पोलिसांचं काम करतायत. आम्हालाही माहिती आहे राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे, पोलिसांना मुभा दिली पाहिजे. पोलिसांना पूर्णपणे इथं गुंड प्रवृत्ती गाडून टाकण्याच्या करता, त्यांचा बंदोबस्त करण्याच्या करता तिथं जनतेने पण सहकार्य केलं पाहिजे. ही माझी तुम्हाला त्याच्या संदर्भातलं सांगणं आहे. आणि आज ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही पहिल्यांदा कासारवाडीमध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम NCAP अंतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये कासारवाडी आणि गवळी माता येथे घरगुती घातक कचरा साधारण 4 ते 5 मेट्रिक टन कचऱ्याची तिथं आम्ही विल्हेवाट लावणार आहे. तुम्ही जाऊन बघा. आम्हाला नेहमी अनुभव येतो, कुठं कचऱ्याच्या बद्दलचं काही एखादं युनिट उभं करायचं, दादा आमच्या इथं नको, राहायचंय, कचरा निघालेला विल्हेवाट लावली पाहिजे, पण आमच्या इथं नको. मित्रांनो, पूर्वीचा काळ वेगळा होता. कोथरूडचा कचरा तुम्हाला आठवत असेल, आपल्याही भागातला कचरा वेगवेगळ्या ठिकाणचा आठवत असेल. आता एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, आम्ही त्याच्यामध्ये सगळेजण सतत लक्ष ठेवतोय. देशामध्ये सगळ्यात चांगलं कचऱ्याची विल्हेवाट लावणारं शहर कुठलं आहे आणि म्हणून तिथं आपण ती व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच्यातून पावडर तयार होणार आहे. कधी तुम्ही तिथं गेला कासारवाडी गवळी माथ्यावर तर तुम्हाला बघायला मिळेल, साधारण 9 कोटी रुपये आपण तिथं खर्च करतोय आणि तिथल्या सगळ्या भागातला कचऱ्याची तिथं विल्हेवाट लागणार आहे. त्याच्यानंतर रुग्णालय परिसरात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचं हॉस्टेल हे आपण केलेलं आहे. ते यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय इमारती शेजारील संत तुकाराम नगरमध्ये. त्याच्यामध्ये 61 कोटी 74 लाख रुपये आपण खर्च केलेले. आपले जे डॉक्टर असतील त्यांना पुढचं शिक्षण घेण्याच्या करता MS असेल, MD असेल, MBBSच्या नंतर त्या सगळ्या सुविधा लागतात. परवा पण मी आणि हसन मुश्रीफ मुंबईमध्ये बसलो होतो, त्यांनी संप केलेला होता, त्याच्यामध्ये आम्ही चर्चा केली, काही वाढ दिली आणि ती मुलं मुली आपलीच आहेत.
ती उद्याच्याला डॉक्टर होणार आहेत, माणसांना जगवण्याचं काम, माणसांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम करणार आहेत. आणि करोनाच्या काळामध्ये पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस, डॉक्टर्स, त्याच्या संदर्भामध्ये सफाई कामगार, आमचे पोलीस, ह्या सगळ्यांचं महत्त्व तुम्हाला कळलं आहे. ह्या सगळ्यांनी जीवाची पर्वा न करता तुम्हाला आम्हाला वाचवण्याचं काम केलं आहे, हे आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी मेडिकल कॉलेज काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या इथं देखील आपण पोस्ट ग्रॅज्युएशनची व्यवस्था केलेली आहे. तशाच पद्धतीनं आपल्याला काही आणखीन व्यवस्था करायची आहे. का तर लोकांच्यावर चांगले उपचार करता आले पाहिजे. आजच सकाळी आयुक्त मला म्हणत होते, दादा आपले एवढी हॉस्पिटल आहेत, त्याच्यामध्ये मला वाटतं 40% बाहेरचे लोक आहेत, पिंपरी चिंचवडच्या बाहेरची. पण बाहेरची म्हणजे कुठली? आपल्याच भागातली आहेत. शेवटी तेही आपलीच लोक आहेत. मी म्हणलं की बाबा सगळ्यांना सारखा न्याय द्या, तिथं काही भेदभाव करू नका, कारण पुण्याचं काम आहे. हे पण आपण लक्षात ठेवा. आणि तिथं आपण त्यांना चांगल्या विद्यार्थ्यांच्या करता निवासी इमारत बांधलेली आहे. त्याच्यामध्ये तिथं आम्ही त्याचं उद्घाटन केलं. प्रभाग क्रमांक 10 पिंपरी सर्वे 31-1 ते 5, 31-1 ब ते 2 ते 6 या जागेमध्ये दिव्यांगण मतिमंदांसाठी कल्याणकारी केंद्र उभारलेलं आहे. 11,75,00,000 मित्रांनो, एकदा काय आपल्या शहरामध्ये आम्ही लोक करतोय हे जाऊन बघा बाबांनो. 4 मजली इमारत आहे. तुम्हाला माहिती नाही बाबांनो, आपल्या इथं दिव्यांगांची संख्या महाराष्ट्रातली 3 ते 4, काही जण म्हणतात 5% आहे. तोही समाजातला महत्त्वाचा घटक आहे. काही मुलांना लहानपणीच जन्मताच ऐकायला येत नाही, ती पण व्यवस्था तिथं आहे. जन्मलेल्या मुलाला तिथं 6 तासाच्या मुलाला का 6 दिवसाच्या ती व्यवस्था आपण केलेली आहे. ते लहानपणी कळलं तर त्यांच्यावर उपचार केले तर ते त्याच्यातनं बाहेर पडतात. आणि म्हणून महाराष्ट्रात अशा प्रकारची व्यवस्था कुठल्या कॉर्पोरेशननी, नगरपालिकेने केलेली नाही, ती आपल्या महानगरपालिकेने केलेली आहे. आता ते सेंटर राहील आपलं कुठलं, त्या प्रभाग क्रमांक 10 पिंपरीमधलं. आणि त्याच्या वेगवेगळ्या आपण छोट्या शाळा, शाखा ह्या त्या काढणार आहेत. आणि त्याच्यातून जबाबदारी आपण काहींच्यावर दिलेली आहे. काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर देखील लोक आपण घेतोय. इमारतीचा खर्च जरी हा एवढा झालेला असला तर दरवर्षी 7 कोटी रुपये आपल्याला खर्च येणार आहे. त्याच्यामध्ये काहींनी NGO, काही कंपन्यांनी CSR पण दिलेला आहे. ह्या प्रकारे त्या पालकांना पण वाटलं पाहिजे की ही महानगरपालिका, हे सरकार आमच्याही मुलामुलींचा विचार करत आहे. आणि खूप चांगल्या प्रकारच्या सोयी आपण बाबांनो तिथं दिलेल्या आहेत. जरूर तुमच्या कामाच्या व्यापातनं जाता आलं तर जा आणि ते पहा. त्याच्यानंतर वाकडला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट, 8 कोर्ट आपण करतोय बॅडमिंटनच्या बाबतीमध्ये. त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये विजय अमृतराज, आनंद अमृतराज ह्यांची नावं आपण ऐकलेली होती. आणि त्याच्यानंतर सातत्याने वेगवेगळे पिढी पुढे येते, उत्तम प्रकारे लॉन टेनिस खेळतात. पण त्यांना क्रीडांगणं पाहिजेत, प्रॅक्टिसला सुविधा पाहिजे. तिथं 8 आपण चांगल्या प्रकारची बॅडमिंटन कोर्ट करतोय. आणि 21 कोटी रुपये खर्च करतोय आपण, 21 कोटी रुपये. साधारण कॉन्ट्रॅक्टर मला म्हणाला, खोसेस ना, खोसे कॉन्ट्रॅक्टर, की दादा आम्ही साधारण 12-13 महिन्यामध्ये ते करू. जरूर ते झालं तर आपल्या मुलांना मुलींना एक चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत घनकचरा व्यवस्थापनासाठी 4 ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचं काम आपण करतोय. ते काळेवाडीत केलेलं आहे. तिथं काय आपण केलं आहे, हा सगळा कचरा तिथं बारक्या गाड्या आणणार, त्या तिथं टाकणार. त्याच्यानंतर ते कचरा असा त्या एका मशीनमध्ये प्रेस केला जाणार, तो गोल असा त्याचा रोल होणार आणि तो दुसऱ्या गाडीमध्ये टाकून डायरेक्ट ह्याला जाणार मोशीला. ते केल्यामुळं आपल्या 5 गाड्या कचऱ्यात जाणाऱ्या त्या वाचणार आहेत. 5 गाड्याचा कचरा एकाच गाडीत जाणार आहे. ही व्यवस्था आपण करतो का तर त्याच्यातला कचरा कधी आम्ही ताडपत्री लावल्यावर उडतो, लोकांना त्रास होतो, ही सगळी व्यवस्था आहे. आणि त्याच्यात कुठेही वास येत नाही.
काळेवाडीमध्ये तिथं जा पहा. त्याच्यामुळं उद्याच्याला आपल्याही भागात कुठं करावं लागलं तर लगेच विरोध करत बसू नका. आम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे खबरदारी घेणार आहोत. अजिबात कुठल्या नागरिकांना त्रास होणार नाही ह्याबद्दलची काळजी घेणार आहोत. कारण हे एकाच भागात करून चालणार नाही, वेगवेगळ्या भागात करावं लागणार आहे. तर ते मग एकत्र करून तिकडं कचरा जाणार आहे. आणि म्हणून तिथंही जवळपास 18 कोटी 65 लाख रुपये आपण खर्च केलेले आहेत. आणि ह्या पद्धतीनं तिथलाही आपण सुविधा दिलेली आहे. तसंच आमच्या प्रभाग क्रमांक 32 सांगवीमध्ये जलतरण तलावाचं आधुनिक पद्धतीनं नूतनीकरण केलं आहे. त्याच्यात महिलांचं टायमिंग वेगळं ठेवलं आहे. सकाळी महिला मुली आणि संध्याकाळी महिला मुलींचा टायमिंग वेगळं आहे, पुरुष आणि मुलांचं टायमिंग वेगळं आहे. मी आजच आयुक्तांना सूचना दिल्या की त्याच्यामध्ये आपल्याला सेफ्टीचा विचार करता सुरक्षा रक्षक गार्ड जो द्यावा लागतो तो महिलांच्या टायमिंगला महिलाच सुरक्षा गार्ड पाहिजे. चांगली उत्तम स्विमिंग करणारी आपली भगिनी ती तिथं असली पाहिजे. आणि काय 4 फूट आणि 6 फूटच आहे त्याच्यावर तसं इतकं घाबरण्याचं कारण नाही. ही बाब आपण लक्षात घ्या. ज्या ज्या तिथं महिलांचं स्वच्छतागृह, पुरुषांचं स्वच्छतागृह, बाकीच्या सुविधा ह्याही आपण दिलेल्या आहेत. आणि त्याचं चांगल्या प्रकारचं 4 कोटी रुपये खर्च करून आपण नूतनीकरण केलेलं आहे. आणि आत्ता तुमच्या देखत हा 328 कोटीचा कार्यक्रम मी इथनं नंतर पण एक 90 कोटीच्या कामाचं तिथं उद्घाटन करणार आहे. अशी साधारण 550 कोटी रुपयाची कामं ह्याची आपण भूमिपूजनं उद्घाटनं या बाबतीमध्ये लोकार्पण देखील केलेलं आहे. आज मी या भूमिपूजन लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पिंपरी चिंचवडकरांचं मनापासून अभिनंदन करतो. विकासांच्या लोकार्पणाच्या माझ्या नागरिकांना शुभेच्छा देतो. आणि ही विकास कामं मार्गी लावण्याच्या करता आमचे आयुक्त असतील, त्यांची खालची टीम असेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आमचे लोकप्रतिनिधी असतील, ह्या सगळ्यांनी आजी माजी ह्या सगळ्यांनी सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांनाही पुढाकार घेतल्याबद्दल, योगदान दिलं त्याच्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आपल्या शहराचा फार झपाट्याने विकास होतो आहे. त्यामुळं शहराची लोकसंख्या मागील काही वर्षात झपाट्याने वाढलेली आहे. त्याला सुविधा, सुखसुविधा, सेवा देण्याची गरज, नागरिकांना मूलभूत गरजा भागवण्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. राज्य शासन म्हणून आम्ही देखील त्याला भरीव मदत. आज सकाळी बोलत असताना काही गोष्टी, नवीन गावं जी आलेली आहेत मागच्या काळात, तिथंही काही आयुक्त म्हणले दादा थोडंसं राज्य सरकारकडनं निधी मिळाला तर बरं होईल, मी त्यातनं काही मार्ग काढता येतो काय बघतोय. काही गावं जवळची आपल्या शहरामध्ये घ्यायची आहेत. त्याच्यामध्ये हिंजवाडी असेल वगैरे काही गावं बी नावं घेत नाही, पुन्हा तिथनं लगेच आंदोलन, आमचं घेऊ नका आमचं घ्या. पण ती घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून काही गावं घेणार आहे. मेट्रोचं काम टाटाचं एका बाजूने चाललं आहे, शिवाजीनगर ते हिंजवडी. त्याच्यामध्ये दुसरं मेट्रोचं काम आपल्या महामेट्रोतर्फे चाललं आहे. हार्डीकरच आपल्याकडे जे होते आयुक्त तेच आता तिथं प्रमुख आहेत. त्याच्यामध्ये मेट्रो खालनं काही काही ठिकाणी राडारोडा पडला आहे, घाण पडली आहे. मी आता त्यांना बोलून सांगणार आहे की हे सगळं मला साफ करून द्या. आणि तिथं झाडं लावा, तिथं रोपं लावा, तिथं लँडस्केपिंग करा, तिथं खतमाती टाका आणि शहर अधिक चांगलं कसं बनवता येईल ह्याबद्दलचा माझा कटाक्षाने प्रयत्न असतो, तो मी अधिक गतीनं चालू ठेवणार आहे. आजच्या आधुनिक युगात स्थानिक स्वराज्य संस्थांनी आता केवळ पायाभूत सुविधांचा विकास करून थांबता कामा नये, तर नागरिकांना सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, शैक्षणिक विकासात पण योगदान केलं पाहिजे. मगाशी काही आमच्या एक पती-पत्नी आहेत त्या आलेल्या होत्या. मी शेखर सिंगला सांगितलेलं आहे की त्यांचं काही काम आहे तर ते आपण मार्गी लावू. ते मतिमंद मुलांना शिक्षण देतात आणि त्यांना काही अडचणी येत आहेत. मित्रांनो, ह्या सभेच्या निमित्तानं मी पिंपरी चिंचवडकरांना सांगेन, तुम्ही तुमच्या भागामध्ये काही NGO जर चांगलं काम करत असाल तर जरूर मला भेटा. मी जरूर त्याच्यात लक्ष घालीन. आठवड्यातला एक दिवस मी पुण्यामध्ये असतो, कधी पिंपरी चिंचवडमध्ये पण असतो. त्याच्यामध्ये विकास देशमुख म्हणून माझा OSD आहे. कुठे रे विकास, उभा राहा. विकास पाटील, ते विकास पाटील आपल्याला आठवड्यातनं सोमवारी त्याला पिंपरी चिंचवडमध्ये
कुठं पार्टी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये त्याला तिथं बसवलेलं आहे आणि त्या प्रश्न जे काही त्याच्या स्तरावर आयुक्तांना सीपींना काही अधिकाऱ्यांना भेटून सोडवता येतील तर ते सोडवतील. माझा प्रतिनिधी म्हणून ते तिथं थांबतील आणि जे राज्याचे असतील ते माझ्याकडे ते आठवड्यातनं एकदा मुंबईला येतात, तिथं घेऊन येतील किंवा व्हॉट्सअपवर पाठवतील, ईमेल करतील, काही पण करता येईल. त्या प्रकारे आपल्या नागरिकांना आपल्या परिसराविषयी स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी आपुलकी वाटली पाहिजे. त्याच्यामध्ये शहरातली कामं झाली पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचाही लोकसहभाग माझ्या नागरिकांचा असला पाहिजे, तो वाढला पाहिजे. लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेतलं पाहिजे, कारण शेवटी ते तिथलं प्रतिनिधित्व करतात. या दृष्टीनं आपण अनेक महत्त्वाचे प्रकल्प योजना उपक्रम हाती घेऊन यशस्वी करून दाखवलेले आहेत. माझा 92 सालापासून 2017पर्यंत आम्हीच सगळेजण ह्या गोष्टी करायचो. अनेकांना मी या शहरामध्ये आमदार त्या ठिकाणी केलं, खासदार केलं, महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन, PCMT असायची त्याचं चेअरमन, शिक्षण मंडळाचं चेअरमन, सभागृह नेते, बरीच काही वेगवेगळी पदं देण्याचं काम केलं. बरं आठवलं, परवा मला फोन आला भाटनगर आयुक्त भाटनगरमध्ये एकदा कुणाला तरी बरोबर घेऊन जावा, इतकी वाईट अवस्था झाली म्हणे, ते कधीतरी पडेलच म्हणतात. ते आपणच सुरुवातीला बांधलेला तो प्रोजेक्ट आहे, पण अतिशय दुर्दशा झालेली आहे. गरीब वर्ग तिथं राहतोय. तिथं काही वेगळ्या गोष्टी चुकीच्या होतात, त्याचा कसा बंदोबस्त करायचा आपण पोलिसांना विश्वासात घेऊन करू, पण तिथं दुर्घटना घडू नये म्हणून आपल्याला काय करता येईल. केंद्र सरकारची जी स्कीम आहे 2 कोटी लोकांना घरबांधणीचा कार्यक्रम, पंतप्रधान आवास योजना, त्याच्यातनं काही करता येईल का, EWS मधनं काही करता येईल का, अशा प्रकारे ते आवर्जून बघा. पुढच्या ट्रिपला मला सांगा. असं जर कुठं लक्षात आलं तर तातडीनं तिथं लक्ष घातलं पाहिजे. आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एक वेगळा लौकिक आहे. त्याच्यामध्ये देशातील वेल प्लॅन्ड सिटी म्हणून आपल्या पिंपरी चिंचवडकर पाहिलं जातं. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आपण शहराची रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगले सुंदर पूल, प्रशस्त रस्ते, जागोजागी उद्यान, अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या शहरात केल्यात. अजून बरंच करायचं आहे. त्याच्याबद्दल कुठं कुठं टपऱ्या टाकतात, कुठं अतिक्रमण करतात, तेही आपल्याला दूर करायचं आहे. इथं अश्विनी आणि सगळ्यांनी मला इथलं PWDचं ग्राउंड हेच ना, याला कंपाऊंड करायचं आहे आम्हाला. मी DPC मधनं निधी देणार आहे आणि इथं काही ठिकाणी अतिक्रमण झालं आहे, ते आपल्याला काढायचं आहे. आम्हाला कुणावर बळजबरी करायची नाही, परंतु ही ग्राउंड ठेवले पाहिजेत. नाहीतर उद्याच्याला मोठं काही कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर घेणार कुठं. त्याच्यामुळं मी तर त्यांना सांगतो की हॉकर झोन करा, EWSच्या लोकांच्या करता आरक्षण ठेवा. काही नदी सुधार कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे. आज सकाळी आम्ही दोघांनी बसून आपल्याकडे पवनेचं पाणी येत असताना अजून त्याच्यात काही ॲड कसं करता येईल, आंध्र प्रकल्पाचं पाण्याचं काय करायचं, कसं आणायचं, त्याच्या संदर्भामध्ये आपल्या भामा आस्केटचं पाणी, त्याच्यामध्ये 2032 पॉप्युलेशन लक्षामध्ये घेऊन आपण हे सगळं करतोय. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी टाकतोय. त्याच्यातून आता जवळपासची धरणं आपण संपवलेली आहेत. आता उद्याच्याला पाणी लागलं तर टाटाच्या धरणाकडे आपल्याला जावं लागणार आहे. जसं पुण्याला आता पाणी लागताना मुळशीच्या धरणाकडे लक्ष द्यावं लागतं. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर 4 धरणाचं पाण्याचं नियोजन झालं. आज 22 TMC पाणी पुण्याला प्यायला लागतं आणि तीच परिस्थिती आता एकटं पाहुणं आपल्याला पुरवायचं. मला आठवतं 91 साली पवनेचं पाणी आपण पिऊन शिल्लक राहायचं. आता ते पाणी आपल्याला कमी पडतं म्हणून आंध्र प्रकल्पातनं आणलं, म्हणून भामा आस्केटमधनं आणलं, म्हणजे त्याचं काम चाललेलं आहे पाईपलाईनचं. आणि म्हणून आपल्याला अजूनही पुढं विचार करावा लागणार आहे. आता वर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात साईट शिल्लक राहिल्या नाहीत. अजून एक महानगरपालिका मी पलीकडच्या बाजूला माझा चर्चा चाललेली आहे. तिकडं आपल्याला आळंदी असेल, देऊ असेल, तिकडं आपला राजगुरुनगर असेल, चाकण असेल, वाघोली असेल, असा जो पट्टा आहे ना, ती पण चिकार लोकसंख्या वाढलेली आहे. तिथंही एखादी महानगरपालिका करावी लागणार आहे. ते त्याचं प्लॅनिंग आमचं चाललेलं आहे.
अशा पद्धतीनं ह्या शहराची उद्याची आणि ह्या जिल्ह्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून प्लॅनिंग करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. दर 15 दिवसाला आयुक्ताला विचारा, आम्ही महत्त्वाच्या प्रकल्पाचे आढावा घेत असतो. त्याच्यामध्ये आपली पुणे आणि नाशिक रेल्वे, त्याच्यात पुणा कलेक्टर, नगर कलेक्टर, नाशिक कलेक्टर, त्यालाही आम्ही पैसे देतो. रिंग रोड, आपल्या इथं रिंग रोडला परवा 600 कोटी रुपये दिलेत. पुणे पिंपरी चिंचवडला तो मोठा रिंग रोड झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने वाहतुकीची कोंडी सुटणार नाही. मेट्रोचं जाळं पसरवल्याशिवाय आता आपल्याला निगडीपर्यंत मंजुरी मिळाली. मध्ये मला अण्णांनी पण सांगितलं अजून एक स्टेशन करा, आता 4 स्टेशन आपण तिथं घेतोय. पहिले 3च होते. म्हणजे ज्या ज्या काही योग्य मागण्या असतील त्या आपण पूर्ण करू, त्याबद्दल काळजी करू नका. मला विकास करायचा आहे. हे काही काही जण रोज सकाळी काहीतरी बरळतात, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, यांनी मामकं केलं त्यांनी. मला त्याच्यात वेळ घालवायचा नाही. आपल्याला सगळ्यांना काम झटपट वॉर फुटिंगवर करायचं आहे आणि तशा पद्धतीनं आपला प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये तळवडे येथे हॉस्पिटलची मागणी केलेली आहे. तिथं पण MIDCची जागा साधारण 17,900 चौरस मीटरचा भूखंड आणि 10,500 चौरस मीटर म्हणजे 1,00,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम, ते पण एकदा पाहणी करा. मी आजच आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत. भालेकर आणि पंकज आला होता काय माझ्याकडे, पंकज बायाकडे आला होता सकाळी. आहेत. तर त्या पद्धतीनं आपण ती कामं करतो. असं ठराविकच भाग डोळ्यासमोर ठेवून ह्या माझ्या कॉस्मोपॉलिटन मिनी भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देऊन ह्या शहराचं एक चांगलं मानांकन कसं राहील. मागच्या काळात योगेश बहल महापौर असताना आम्ही बेस्ट सिटी देशातली म्हणून जे पारितोषिक मिळवलेलं होतं तसं आता पुन्हा आपल्याला मिळवायचं आहे आणि त्या रस्त्याने आपली वाटचाल चाललेली आहे. त्या रस्त्याने आयुक्त आणि त्यांची सगळी टीम काम करती. राज्यातले जी काही प्रश्न आहेत ते एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही त्या ठिकाणी सोडवतोय. जिल्ह्याचे प्रश्न तर मी पालकमंत्री आहे, त्याच्यात मी वेळ घालवतच नाही. मी ताबडतोब त्याच्याबद्दलचा निर्णय त्या बाबतीमध्ये घेतोय. निवासी डॉक्टरांच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय आपण घेतलेले आहेत. महाराष्ट्राचा विकास हाच एकमेव आपला अजेंडा आहे. पंतप्रधानांना जसं 2028 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था आपल्या देशाची करायची. आता आपण जगात 5व्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान म्हणतात आता 3ऱ्या क्रमांकावर जायचं आहे. ज्यावेळेस जगात ते देश 3ऱ्या क्रमांकावर जाईल त्यावेळेस देशात महाराष्ट्र $1 ट्रिलियन पर्यंत गेला पाहिजे, पहिल्या क्रमांकावर आला पाहिजे, असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे. आणि मोदी साहेबांच्या कुशल नेतृत्व आणि प्रत्येक भारतीयाच्या परिश्रम आणि योगदानाच्या जोरावर आपण एक जगामध्ये 3री अर्थव्यवस्था म्हणून 2028ला निश्चितपणे टप्पा गाठू शकू, याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. केंद्राच्या माध्यमातून राज्याची पण विकासाची कामं कशी आपल्याला जास्तीत जास्त पूर्ण करता येतील. मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती देशात होती आहे. त्या दिवशी आम्ही सोलापूरला गेलो. पंतप्रधानांनी 15,000 घरांचं वाटप कामगारांचं केलं ना. आता 15,000 घरांचं काम चाललेलं आहे. 30,000 घरं एकाच भागात तिथं बांधलेली आहेत. 30,000 घरं 5-5 लोक धरली तर 5-15 1,50,000 जवळपास लोक तिथं राहणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या आकुर्डी पिंपरी येथे 1,000 घरांची आपण संगणकीय सोडतमध्ये काढली मागील महिन्यात. त्याच्यामध्ये अनेक कुटुंबाचं स्वतःचं घराचं स्वप्न आपण पूर्ण केलं आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं हा आपला स्वभाव आहे, त्यात कुणालाच काही वावगं वाटायचं कारण नाही. त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामध्ये कुणाचा अवमान व्हावा, कुणाला तरी त्रास व्हावा ही माझी भावना अजिबात नाही. मी विकास आणि काम, मी आता 6 वाजता उठून कामं करतो. अधिकाऱ्यांना सकाळी लवकर बरोबर घेतो. तरी एक शहाणा 1.5 शहाणा तुमच्याच भागातला ते म्हणतो की अजित पवार कॉन्ट्रॅक्टरला घेऊन फिरतात. तुझ्या बापाने बघितलं होतं का माझ्याबरोबर कोणी कॉन्ट्रॅक्टर? काही बडबडायचं, काही करायचं, स्वतः काही करायचं नाही.
आणि दुसरं कोण मायचा लाल सकाळी 6ला उठून कामाला लागलेलं बघितलंय का? दाखवावर कुठला लोकप्रतिनिधी 6ला काम करतो ते? उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याला किंमत पण नाही द्यायला पाहिजे. हे असले कितीतरी आली आणि कितीतरी गेली. तुमचा पाठिंबा तोपर्यंत असल्या ल्याच्या पेच्यालाकडे मी लक्षही देत नाही. राज्याच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे. आणि आपल्याला बेरोजगार मुक्त रोजगार युक्त महाराष्ट्र करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये महिलांचं पण 4थं धोरण आम्ही आणलेलं आहे. त्यामध्ये देखील समाजात 50% महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं, अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना तेवढाच सिंहाचा वाटा देणं, अशाही प्रकारचं आमचं काम आहे. आम्ही पर्यटन, आरोग्य, कामगार ह्यांच्या हिताचे पण निर्णय घेतलेले आहेत. अशा खूप गोष्टी केलेल्या आहेत. आता वेळ बराच झालेला आहे, तरी बऱ्याच दिवसांनी मला हे सगळं तुम्हाला सांगण्याची संधी मिळालेली आहे. आणि म्हणून मी आयुक्तांना म्हणलं किंवा मीच बोलू. अश्विनीला विचारलं तुला बोलायचं का? ती म्हणली नाही दादा, बोलायचं काम तुम्ही करा, ते बाकीचं बाकी आम्ही सांभाळतो. तशा पद्धतीनं मित्रांनो ही कामं चाललीत. ही कामं करताना हे सगळं तुमचं आहे. कुठं चुकलं तर लक्षात आणून द्या. आमच्या काही पाठीला डोळे नाही आहेत. आयुक्तांना भेटा, लोकप्रतिनिधींना भेटा, आम्हाला कुणाला भेटा आणि आपण अधिक चांगलं आपलं शहर स्वच्छ ठेवायचं, झाडं लावायचं हे तुमच्या हातात आहे. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देण्याचं केंद्राच्या राज्याच्या मदतीनं आम्ही ते काम करू. आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा कसा आपल्या नवीन पिढीला फायदा करून घेता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करत चला. जे कोणी वाहन चालक वगैरे आहेत, नव्या कोऱ्या गाड्या आहेत, परदेशातनं आणलेल्या आहेत, काही कोटी रुपये किंमत आहे, जरा व्यवस्थित चालवा. सकाळी सकाळी चालवायच्यात, त्याच्यावर सकाळी सकाळी काही कुणी चंद्रावर जायचा प्रश्न येणार नाही. त्याच्यावर मस्तपैकी पहाटे उठायचं, आंघोळ करून चहा वगैरे घ्यायचा आणि आपलं शहर स्वच्छ ठेवायचं काम करायचं. त्याकरता तुम्ही आमचे स्वच्छतेचे दूत आहात. तुमचंही ह्याच्यात महत्त्वाचं योगदान आहे, हे आम्ही कधीही नाकारणार नाही. हा मुद्दा मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ह्या सगळ्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला, योगदान दिलं, त्याच्यामध्ये सहकार्य केलं, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.